हॅलो फ्रेंड्स, हाय. गणेश चतुर्थी आहे 7 सप्टेंबरला, त्यामुळे आम्ही आलो आहेत गणपती पाहण्यासाठी. इथे आल्यानंतर आम्ही पाहिले की खूप सुंदर सुंदर गणपतीच्या मूर्ती आहेत. तुम्ही पाहू शकता इथे हे ऑक्साईड कलरमध्ये पण खूप सुंदर मूर्ती वाटत होत्या. ज्यांना असे प्लास्टिकचे कवर लावून पॅक केले आहेत त्या सर्व मूर्ती बुक झाल्या आहेत, आणि ज्या विदाऊट पॅकिंग आहेत तर ते आपण बुक करू शकतो. आता तर पाहायला सुरुवात केली आहे, पण नजरच थांबत नाही आहे. इतक्या सुंदर सुंदर मूर्ती आहेत. खूप छान छान मूर्ती आहे. हे तुम्ही पाहू शकता, जास्वंदाच्या फुलामध्ये बसलेला आहे गणपतीची मूर्ती. जास्वंदाच्या फुलामध्ये बसलेली दाखवली आहे त्यांनी, ती पण खूप छान वाटते. जास्वंदाचं फूल हे गणपती बाप्पांचं आवडीचं फूल आहे, आणि कोणतंही लाल रंगाचं फूल हे गणपती बाप्पांना आवडतं. ह्या किती छोट्या छोट्या मूर्ती आहेत, पण किती सुंदर वाटत आहेत. हे पाहू शकता इथे तुम्ही. इथे पण हे एक जास्वंदाच्या फुलातील मूर्ती आहे, जी की पॅक केली आहे, म्हणजेच ती कोणीतरी बुक केलेली असावी. हे पहा इथे कसे मोत्यांचं म्हणजे मोत्यांची माळ गणपती बाप्पांच्या सोंडेमध्ये आहे. वेगळं काहीतरी आहे. आता इथे पाहून झाल्यानंतर आम्ही आणखी दुसरीकडे चाललो आहोत पाहायला. दिवस कमी राहिल्यामुळे खूप गर्दी पण आहे. इथे पण या खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत. कलर तर इतके छान आहेत. ही लाल रंगाचं वस्त्र परिधान केलेली मूर्ती पण खूप छान आहे. पुढे आल्यानंतर हे मोर पंख घेतले, जे की मला फार आवडतात. आणि या मावशींच्या इथे जास्वंदांच्या फुलांचा हार पाहिला मी. जास्वंदाची फुलं म्हणजे गणपती बाप्पांचं आवडीचं फूल. खूप छान होता हा हार. असं वाटत होतं की ओरिजिनल फुलांचाच आहे. आणि हे पण डेकोरेशनसाठी पण इथे खूप मटेरियल होतं. या मूर्ती पण तुम्ही पाहू शकता, काहीतरी वेगळ्या आहेत. कलर नाही आहे या मूर्तींना, पण खूप सुंदर आणि सुरेख वाटत होत्या. आता चाललो आहोत आणखी काही खरेदी करण्यासाठी. गणपती स्थापनेसाठी जी काही फळं, फुलं, हार, जे काही आणखी छोटं मोठं सामान लागतं त्यासाठी आलो आहोत खरेदी करायला. पितांबरी नाही का तुमच्याकडे? पानं पाहिजे? हा, पानं राहिले, नागिनीची पानं. तरी आणि पितांबरी नसेल ना तुमच्याकडे? हां, नागिनीची पानं द्या. 5 भाग झाली ना ती? नाही, 5 ती याला लागतील, आणि ती पुढं 2, 7. ती कितीची? 7 मग किती? 260. 5 पानांची गड्डी पाहिजे. हे काय करायचं? साईडला उभं करायचं. हे कितीला? 20. नाही, नको आहे एवढा. काय आजी तो पण काय करायचं? उभा करायचा. पुढे आल्यानंतर मोदकही दिसले, जे की बाप्पांचा आवडीचा प्रसाद आहे, त्यामुळे इथे मोदकही घेतले. आणि हो, नेहमी अगरबत्तीचं काय होतं ना, अगरबत्तीच्या स्टँडमध्ये आपण अगरबत्ती लावली ना की ते संपूर्ण खाली अगरबत्तीचं सांडून टेबलवरचं कापड वगैरे जळण्याची शक्यता असते, आणि त्याचा म्हणजे कचराही फार होतो. तर तेही मला घ्यायचं आठवलं मोदक घेताना, कारण समोरच मला भांड्यांचं दुकान दिसलं होतं. मोदकवाल्या दादांकडून मोदक घेतले
प्रसादासाठी ते आणि भांड्यांच्या दुकानामध्ये आली आहे. मावशी अगरबत्ती लावायचं असतं स्टँड ते आहे ते दाखवा बरं. समोरचं दिवा आहे ना त्याची एक आणि बारक्या दिवायची नाही पाहिजे साहेब, छोटी पाहिजे. त्यानंतर पुढे आल्यानंतर हे छोटे छोटे फ्लॉवर पॉट पाहिले. रेडीमेड फुले आहेत ही, जी की डेकोरेशनमध्ये आपण यांचा यूज करू शकतो. छान आहेत, कलर खूप सुंदर सुंदर आहेत. हे मोठे साईजचे होते आणि हे खाली तुम्ही पाहू शकता छोटे छोटे साईजचे आहेत. तर हेही मला फार आवडले. गणपती डेकोरेशनमध्ये पण आपण ठेवू शकतो आणि ऐनवेळेस आपण हॉलमध्ये वगैरे किंवा जिथे आपल्याला वाटेल तिथे ॲज अ शो पीस म्हणून ही फुले ठेवू शकतो. तर याही काकांशी बोलून मी याच्यामधून एक छोटंसं फ्लॉवर पॉट घेतलं आहे, जे की तुम्हाला गणपती सजावटीमध्ये किंवा डेकोरेशनमध्ये दिसून येईल. खूप सुंदर सुंदर कलर आहेत. आणि हे याप्रमाणे सर्व खरेदी केली आहे. आता घरी आल्यानंतर पाहते तर काय, तर मस्त असं डेकोरेशन मुलाने करून ठेवलं होतं. तुम्ही पाहू शकता. खूप फ्रेश वाटलं हे पाहून. आणि आता ज्यावेळेस गणपती बाप्पा घरी येतील आणि त्यांची स्थापना होईल, त्यांची पूजा होईल, त्यावेळेस तर अगदी वातावरण इतकं आनंदीमय आणि प्रसन्न होऊन जाईल. गणपती बाप्पांचे दिवस जे असतात ना ते कसे निघून जातात कळतही नाहीत, कारण त्यामध्ये तो इतका आनंद असतो. खूप छान डेकोरेशन केलं आहे मुलाने माझ्या, तुम्ही पाहू शकता.